दरवाजा ज्या गावकऱ्यांचं असो, शेतकऱ्यांचं आणि बाकीच्या घरकुल योजनेसाठी ज्याला घरकुल भेटलेलं नाही, आवास योजना अशी आलेली आहे आणि त्यांचा सर्वे चालू आहे. तर बऱ्याचशा मित्रांनी आपल्याला कमेंट केलेल्या, आपले सायबर आहे ते सायबरमध्ये विचारत असतात की आपण फॉर्म भरू शकतो, किती फॅमिलीमध्ये किती आपण फॉर्म भरू शकतो घरकुल योजनेसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की या आपला जो रेशन कार्ड आहे, रेशन कार्डामध्ये जर आपण 4 भाऊ आहेत, 4 भाऊच्या आणि 4 भावंडे आहेत आणि त्यांचे लग्न झालेले असतील तर त्यांचे 4 कुटुंब ही तयार झालेले आहेत. म्हणजे वडील सोडून त्यांचे कुटुंब, ज्याचं लग्न झालं त्याचं एक कुटुंब, त्याची 2 पोरं असतील ते एक कुटुंब झालं. दुसऱ्याचं जर एक मुलगा असेल आणि ती दोघं पती पत्नी असतील तर ते एक कुटुंब झालं. आणि दुसरं आणि तिसरं पण सेम. म्हणजे तुम्हाला देखील त्या योजनेचा लाभ घेता येईल आणि तुम्ही देखील सर्वे करू शकता. त्या योजनेचा लाभ तुम्हाला सुद्धा भेटेल. बरेचसे मित्र आपले आणि आपल्या ज्या महिला असतात त्या विचारत असतात का आम्हाला लाभ याचा भेटेल की नाही भेटेल. तर त्यांना कसं काय करावे लागेल, काय आमचं देखील परिवार आहे. तर ज्यांना बऱ्याचशा मित्रांना कमेंट केला किंवा विचारत असतात तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी बनवते की तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड कसा ओळखला जातो. तर तुमच्यासाठी किती फॅमिलीला भेटणार आहे, कोण कोणाला. तर एका रेशन कार्डावर जे 4 भावंडांची नावं लावली असतील आणि त्याची सुनेचे पण नावं लावले असतील. तर ज्या भावंडाचे लग्न झालं त्याला मुलं बाळ आहेत, त्यांची एक फॅमिली तयार झाली. दुसरं भावंड आहे, त्याचा भाऊ आहे, छोटा भाऊ असेल, त्यांना जर 2 मुलं असतील आणि पती पत्नी अशी करून ते त्यांचा एक फॅमिली. तिसऱ्याचा पण सेम आणि चौथ्याचा पण सेम. त्यांनी रेशन कार्ड आपला, तुमचा जॉब कार्ड हा काढून घ्यायचा. त्याच्या अगोदर तुम्ही सर्वे करण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड आणि आधार कार्ड व्हेरीफाय करावं लागतो. तर तुम्हाला त्याच्या अगोदर घरपट्टी आणि तुमचे छोटंसं जे असेल घरासाठी तुम्ही कोणतं सर्वेसाठी दाखवणार ते तुमचं उपलब्ध असलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बनवलेलं पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही राहता तुमचं राहणीमान तिथे असलं पाहिजे. तिथे तुमचं जेवण वगैरे जे बनवतात ते आपली जे स्वयंपाक वगैरे ते तिथे बनलं पाहिजे असं त्याच्या सर्वेमध्ये देण्यात. त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील, तुमच्या कुटुंबामध्ये की सगळ्यांचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्डच्या झेरॉक्स आणि तुम्हाला लागणार आहे नंतर जॉब कार्ड. हा व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा सर्वे हा कंप्लीट होतो. ते तुमचे ग्रामसेवक भाऊसाहेब तुम्हाला सांगणारच आहेत ग्रामपंचायतमधून आणि त्याचे थ्रू देखील तुम्ही सर्वे करू शकता तुमच्या घरकुलाचा. पण जर तुम्ही स्वतः त्यांची वाट न पाहता स्वतः देखील करू शकतो तर तो देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून आणि स्वतः सर्वे करू शकता. तर ही लास्ट 31 मे परत दिलेली आहे. 15 मे होती तर आता त्याची मुदत वाढ ही 31 परत केलेली आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येईल आणि तुमचा सर्वे देखील पूर्ण होईल. तर तुम्ही हा व्हिडिओ, माझा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार, कसा सर्वे करायचा ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील आणि तुमचा सर्वे होऊन जाईल. आणि तुम्हाला देखील या आवास योजनेचा म्हणजे घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ भेटेल. तुम्हाला देखील घरकुल योजना मिळेल आणि तुम्ही देखील बांधू शकता. तर असं आपण बघितलं आहे की एका कुटुंबामध्ये 4 भावंडे, 4 भावंड्यांची 4 कुटुंब मुलं बाले असतील, यांचा असा एक कुटुंब तयार होईल. म्हणजे 4 तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड तयार झाले. तर तुम्ही देखील त्या सर्वेचा फायदा घेऊ शकता, घरकुल योजनेचा फायदा घेऊ शकता. तर मित्रांनो, चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल आणि ते देखील सर्वेपासून वंचित राहणार नाही. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.